विद्यार्थ्यांनो सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आय होप वैद्यकीय अधिकारी याकरता तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास चालू असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास हा टॉपिक बघायचा आहे. सामान्य ज्ञान सिरीजमधील हा 14 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. या आधीचे व्हिडिओ देखील आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट. वैद्यकीय अधिकारी संपूर्ण स्टडी मटेरियल आपल्याला जर पाहिजे असेल 200 मार्कांसाठी तर आपल्याकडे आयुर्वेदिक अभ्यासक्रम 3000 प्रश्न आहेत. याची प्राईज आहे 999. नॅशनल हेल्थ प्रोग्राम नोट्स प्लस MCQ 499 प्राईज आहे. सामान्य ज्ञान 4500 प्रश्न प्राईज आहे 299. चालू घडामोडी जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024 158 प्रश्न आहेत. याची टोटल प्राईज होते 1995. परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 1800 रुपयामध्ये भेटणार आहेत. तुम्हाला डेमो जर बघायचा असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर डेमो मेसेज करा, डेमो बघा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मटेरियल परचेस करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. लक्षात घ्या, सर्वात पहिला प्रश्न आहे, महर्षी कर्वे पुणे येथील कोणत्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते? प्रश्न विचारल्यानंतर आपण स्वतः ऑप्शन रीड करायचे आहेत, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली लगेचच कमेंट करायचं आहेत. तर लक्षात घ्या, महर्षी कर्वे हे पुणे येथील डेवल महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. नेक्स्ट, महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन 1936 मध्ये कोणती संस्था उघडली? राईट आन्सर आहे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ. त्यानंतर पुढील क्वेश्चन, लोकसेवेसाठी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर योग्य उत्तर आहे निष्काम कर्ममठ. आणि विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करायचं. लाईक केलं तर आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढील क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे इसवी सन मध्ये शाळा सुरू केली. योग्य उत्तर आहे 1852 मध्ये. त्यानंतर पुढील क्वेश्चन, खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. विधान आहे, व्ही चिपळूणकर, BG टिळक, गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी इसवी सन 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ब विधान आहे, व्ही चिपळूणकर, BG टिळक, गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी 1881 मध्ये पुण्यात न्यू स्कूलची स्थापना केली. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे? तर राईट आन्सर आहे अविधान हे बरोबर आहे, ब चुकीचं. म्हणजेच काय, व्ही चिपळूणकर, BG टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढील क्वेश्चन आहे, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक लिहिलं आहेत आगरकरांनी. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मटेरियल परचेस कराल ना तेव्हा तुम्हाला PDF फाईल भेटेल, त्यामुळे तुम्ही आपल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतात. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून कमी वेळात तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. पुढील क्वेश्चन आहे, आगरकर डॅडॅशचे संपादक होते? तर आगरकर हे सुधारकचे संपादक होते. पुढील क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की? ऑप्शन आहे, समाजाने ही प्रथा बंद करावी, कायद्याने ही प्रथा बंद करावी, स्त्री शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी की हिंदू धर्माने पुढाकार घेऊन प्रथा बंद करावी? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्त्री शिक्षणाचा प्रसार करून ही प्रथा बंद करावी. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, आगरकर पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? तर लक्षात घ्या, पंडिता रमाबाईंनी शारदा सदन ही संस्थेची स्थापना केली, तर आगरकर हे त्याचे हितचिंतक होते. नेक्स्ट, गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? तर याचा उद्देश होता नवीन वैचारिक दृष्टिकोनांचा स्वीकार करणे. नेक्स्ट, तृतीय रत्न हे मराठी नाटक कोणी लिहिले? तर तृतीय रत्न हे मराठी नाटक महात्मा फुले यांनी लिहिले. नेक्स्ट, महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षांच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे? तर हा जो निबंध आहे तो स्त्रियांच्या स्थितीवर आधारित आहे. पुढील क्वेश्चन,
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? तर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने धार्मिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला. पुढील क्वेश्चन, महर्षी कर्वेंनी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला? तर हा जाती निर्मूलन संस्थेमध्ये अंतर्भूत झाला. पुढील क्वेश्चन आहे, महर्षी कर्वेंनी 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या माहिती विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली? तर आन्सर आहे जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी. पुढील क्वेश्चन, कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? ऑप्शन आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, गोपाळ कृष्ण गोखले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थ्यांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. बरोबर, कमेंट प्रश्न चुकला तरी हरकत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो खाली लगेचच कमेंट करा. तसेच आपण जे स्टडी मटेरियल बघितलं त्याविषयी डिटेल बघूयात. आयुर्वेद सिलेबस ज्यामध्ये तुम्हाला 3000 प्रश्न भेटणार आहेत ना, यावर टॉपिक वाईज 1350 प्रश्न आहेत. हे सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेत आणि जे उर्वरित टॉपिक आहेत त्यावर 1650 प्रश्न आहेत. याचा डेमो देखील अवेलेबल आहेत. आपण 9356556037 यावर व्हॉट्सअप करून डेमो बघू शकता. त्याच पद्धतीने नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावर नोट्स प्लस MCQ आपल्याकडे अवेलेबल आहेत. याची जी लँग्वेज आहे ती आहे इंग्लिश. टॉपिक वाईज तुम्हाला MCQ आणि नोट्स भेटतील. प्राईज आहे याची 499. त्यासोबत सामान्य ज्ञान अगदी क्वालिटी क्वेश्चन या ठिकाणी आहेत. 4500 प्रश्न आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 299. ही देखील आपण घेऊ शकता. त्यासोबत जानेवारी ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे 5335 प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 158 रुपये. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर हे एकूण 1995 होतो. परंतु आपण जर एकाच वेळेस जर घेतलं तर तुम्हाला ऑफरमध्ये 1800 मध्ये हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेडिकल ऑफिसर BMS ही प्लेलिस्ट दिली आहे. त्यावर जाऊन आपण याआधीचे सर्व व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.